नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण अशा विषयावर डिस्कस करणार आहोत। महाराष्ट्रातील जिल्हा वाईज MBBS कॉलेज आपण पाहणार आहोत। महाराष्ट्रामध्ये जे काही प्रशासकीय डिव्हिजन बनवलेले आहेत त्या डिव्हिजनमध्ये जे काही जिल्हे येतात त्या जिल्हा वाईज MBBS कॉलेज आपण डिटेल डिस्कशन श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलवरून आपण करणार आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर आमचा फ्री व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा चालू झालेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली गेलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉइन होऊ शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिव्हिजन वाईज त्याचबरोबर जिल्हा वाईज MBBS कॉलेजेसची यादी, त्याचबरोबर मागच्या वर्षीचा पहिल्या राऊंडचा त्या कॉलेजेसचा कट ऑफ, त्याचबरोबर या संपूर्ण कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे डिव्हिजन वाईज MBBS कॉलेजेस इन महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये जे काही प्रशासकीय विभाग बनवलेले आहेत किंवा ज्याला आपण डिव्हिजन म्हणतो ते डिव्हिजन वाईज MBBS कॉलेज, ज्याच्यामध्ये अंडर काही जिल्हे येतात त्या जिल्हा वाईज MBBS कॉलेज, त्यामध्ये टोटल MBBSचं इनटेक, त्याचबरोबर त्याचा पहिल्या राऊंडचा मागच्या वर्षीचा कट ऑफ आणि त्या कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला ऑल इंडिया लेवलवर पाहायचं झालं तर संपूर्ण भारत देशामध्ये किती MBBS कॉलेज आहेत ते NMCच्या वेबसाईटवर आजपर्यंत जे अपडेट आहेत तर 706 MBBS कॉलेज असलेले संपूर्ण भारत देशामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। टोटल MBBSच्या सीट संपूर्ण भारत देशाचा जर आपण विचार केला तर NMCच्या वेबसाईटनुसार म्हणजेच नॅशनल मेडिकल कमिशनच्या वेबसाईटनुसार 1,09,095 MBBSच्या सीट त्या ठिकाणी असलेल्या भारत देशामध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर NMCच्या वेबसाईटनुसार NMCवर जेवढे कॉलेज अपडेट आहेत महाराष्ट्रातले तर 68 MBBS कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये असलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। NMCच्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात महाराष्ट्रामध्ये डिव्हिजन आहेत ते कोणकोणते डिव्हिजन आहेत, प्रशासकीय विभाग आहेत। प्रशासकीय कामाच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये काही डिव्हिजन पाडलेले आहेत, तर डिव्हिजन महत्त्वाचे कोणकोणते आहेत आणि त्याच्या अंडर येणारे MBBS कॉलेज कोणते आहेत याविषयी आता आपण पाहूयात। मुख्यतः महाराष्ट्रामध्ये 6 डिव्हिजन असलेले आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे सिटी वाईज डिव्हिजन आहे। त्याच्यातले अमरावती आणि नागपूर मिळून एक आपण विदर्भ ज्याला म्हणतो असे 5 डिव्हिजन आहेत, परंतु अमरावती डिव्हिजन आणि नागपूर डिव्हिजन असं सिटी वाईज 2 सेपरेट डिव्हिजन असलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। पहिला आहे पुणे डिव्हिजन, त्याच्यानंतर अमरावती डिव्हिजन, त्याच्यानंतर संभाजीनगर डिव्हिजन, त्याच्यानंतर नागपूर डिव्हिजन, त्याच्यानंतर नाशिक आणि त्याच्यानंतर कोकण असे 6 डिव्हिजन महाराष्ट्रामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता डिव्हिजन वाईज आपण MBBS कॉलेजेसची जी काही सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आज आपण 3 डिव्हिजनच्या गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेसची यादी, त्याचबरोबर त्यांचे कट ऑफ आणि फी स्ट्रक्चरसुद्धा डिस्कस करणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या CET सेलच्या 2023च्या इन्फॉर्मेशन ब्रोशरनुसार 31 गव्हर्नमेंट कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात। पैकी ह्या 6 डिव्हिजनपैकी 3 डिव्हिजनमध्ये असणारे गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आणि त्याचं इनटेक आता आपण डिस्कस करूयात। तर 3 डिव्हिजन आहेत, पुणे डिव्हिजन, नाशिक डिव्हिजन आणि कोकण डिव्हिजन। तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे डिव्हिजनमध्ये येणाऱ्या गव्हर्नमेंट कॉलेजेसची जी काही टोटल संख्या आहे, CET सेलच्या वेबसाईटवरून भरले जाणारे गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची संख्या 6 आहे, परंतु गव्हर्नमेंट एक कॉलेज आहे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, याच्या सीट ह्या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात, परंतु इथे पण गव्हर्नमेंट सुविधा मिळत असतात विद्यार्थ्यांना, त्याच्यामुळे आर्म फोर्स मेडिकल कॉलेजसुद्धा आपण पुणे डिव्हिजनमध्ये घेतलेलं आहे। डिस्कस करूयात पुणे डिव्हिजनमध्ये असणारे गव्हर्नमेंट MBBS कॉलेज। पहिला आहे BJ मेडिकल कॉलेज पुणे, 250 सीट या ठिकाणी ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत। त्याच्यानंतर डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेज सोलापूर, 200 सीट या ठिकाणी विद्यार्थ्यांना दरवर्षी ॲडमिशनसाठी उपलब्ध असतात। त्याच्यानंतर आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज सांगली, याही ठिकाणी 200 सीट असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यानंतर पुणे डिव्हिजनमधलं महत्त्वाचं कॉलेज आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज मेडिकल कॉलेज कोल्हापूर, 150 सीट या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती, या ठिकाणी सुद्धा 100 सीट असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारा, याही ठिकाणी 100 सीट आहेत। तर हे जे काही 6
गव्हर्मेंट कॉलेज आहेत हे 85% स्टेट कोट्यामधून याच्या 85% सीट ह्या महाराष्ट्र शासनातर्फे भरल्या जातात. उर्वरित 15% सीट ह्या ऑल इंडिया सेंट्रल काउन्सिलिंग कमिटीमार्फत भरल्या जातात. आणि पुणे डिव्हिजनमध्ये आणखी एक कॉलेज आहे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज. मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे याच्या संपूर्ण सीट ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात. परंतु या डिव्हिजनमध्ये असलेलं हे एक महत्त्वाचं कॉलेज आहे MBBSचं, त्यामुळे आपण त्याचा समावेश या यादीमध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं डिव्हिजन आहे नाशिक डिव्हिजन. नाशिक डिव्हिजनमध्ये प्रामुख्याने 3 गव्हर्मेंट MBBS कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः आपण याला उत्तर महाराष्ट्र किंवा नॉर्थ महाराष्ट्र असं सुद्धा म्हणतो. त्याच्यामध्ये भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज धुळे 150 सीट या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जळगाव या ठिकाणी सुद्धा 150 सीट असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार या ठिकाणी 100 सीट असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या तिन्ही कॉलेजच्या ज्या काही 85% स्टेट कोट्याच्या सीट आहेत ते महाराष्ट्र शासनामार्फत CET सेलच्या वेबसाईटवरून भरल्या जातात. उर्वरित 15% सीट ह्या ऑल इंडिया कोटा सेंट्रल काउन्सिलिंग कमिटीमार्फत भरल्या जातात. असे हे नाशिक डिव्हिजनचे 3 महत्त्वाचे MBBS कॉलेज महाराष्ट्र राज्यातले आहेत. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाचं काही डिव्हिजन आहे कोकण. सर्वात हायेस्ट कट ऑफ असणारं हे डिव्हिजन आहे. मुंबई रिजन याच्यामध्ये येत असल्यामुळे या ठिकाणी कट ऑफ जो आहे दरवर्षी हायर साईडला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी अनेक जुने ओल्डेस्ट MBBS कॉलेजसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण कट ऑफ लिस्ट चेक केली तर कोकण डिव्हिजन आणि पुणे डिव्हिजन याचा कट ऑफ नेहमी हाय असलेला आपल्याला पाहायला मिळतो. कॅटेगरी वाईज कट ऑफ जरी पाहिला तरी या कॉलेजेसचे कट ऑफ हायर साईडला असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता पाहूयात कोकण डिव्हिजनमध्ये महत्त्वाचे MBBS गव्हर्मेंट कॉलेज कोणकोणते आहेत त्याविषयी आपण डिस्कस करूया. पहिला आहे ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई 250 सीट या ठिकाणी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील ॲडमिशनसाठी उपलब्ध असतात. त्याच्यानंतर आहे लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन मुंबई 200 सीट या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई 150 सीट या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे 80 सीट या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी उपलब्ध असतात. त्याच्यानंतर आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज जुहू मुंबई या ठिकाणी असणारं 200 सीट या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग 100 सीट, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी 100 सीट, सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई 250 सीट आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अलिबाग 100 सीट. असे हे कोकण डिव्हिजनमधले महत्त्वाचे गव्हर्मेंट MBBS कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई रिजनचा जर विचार केला, प्रॉपर मुंबईचा जर आपण विचार केला तर ग्रँट मेडिकल कॉलेज हे गव्हर्मेंट स्टेटस असणारं कॉलेज आहे. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, त्याचबरोबर राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज जुहू मुंबई आणि सेट GS मेडिकल कॉलेज हे जे काय आहेत हे कॉर्पोरेशनचे कॉलेज आहेत. म्हणजे महानगरपालिकेमार्फत इथलं सगळं जे काही आहे मॅनेजमेंट त्या ठिकाणी चालत असतं. ग्रँड मेडिकल कॉलेज हे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहेत. परंतु या संपूर्ण कॉलेजला गव्हर्मेंट स्टेटस आहे. 100% हे गव्हर्मेंट कॉलेज आहेत. हायर साईड कट ऑफ असणारे हे कॉलेज आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याही कॉलेजेसच्या 85% सीट ह्या महाराष्ट्र शासनाच्या CET सेलच्या वेबसाईटवरून महाराष्ट्र शासनामार्फत भरल्या जातात. उर्वरित 15% सीट या ऑल इंडिया कोट्यामार्फत MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे त्यामार्फत भरल्या जातात. आता आपण डिस्कस करूया पुणे, नाशिक आणि कोकण विभागातले जे काही आपण गव्हर्मेंट कॉलेज डिस्कस केलेले आहेत त्यांच्या कट ऑफ विषयी. तर ह्या संपूर्ण कॉलेजेसचे कट ऑफ जे आहेत पहिल्या राऊंडचे मागच्या वर्षीचे कॅटेगरी वाईज कट ऑफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॅटेगरी वाईज लिंक दिली गेलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या मागच्या वर्षीचे जे काही कट ऑफ सिरीजचे PDF आहेत त्या अगदी मोफत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत. ज्या विद्यार्थी आणि पालकांना कट ऑफ पाहायचे असतील तर आपल्या कॅटेगरी समोरील PDFच्या लिंकवर क्लिक करून ह्या संपूर्ण कॉलेजेसचे जे काही कट ऑफ आहेत विद्यार्थी त्या ठिकाणी डाउनलोड करू शकतात. त्याचबरोबर त्या PDFमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रभरातील MBBS कॉलेजेसच्या कॅटेगरी वाईज फीससुद्धा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमच्या कॅटेगरीचे मागच्या वर्षीचे पहिल्या राऊंडचे कट ऑफ, त्याचबरोबर संपूर्ण MBBS कॉलेजेसचे काही फी स्ट्रक्चर आहेत, ओल्ड फी स्ट्रक्चर आहेत. 2024मध्ये फी स्ट्रक्चरमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. त्यावेळी अपडेट्स आल्यानंतर आपण विद्यार्थ्यांसोबत ते डिस्कस करणार आहेत. परंतु ज्या विद्यार्थी आणि पालकांना कट ऑफ पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली गेलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या PDF आपल्या कॅटेगरी वाईज कट ऑफ त्या ठिकाणी पाहू शकता. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण इतर जे काही डिव्हिजन आहेत
त्यातील कॉलेजविषयी डिटेल डिस्कशन घेणार आहोत आणि त्याचबरोबर जिल्हा वाईज कॉलेजेससुद्धा आपण डिस्कशन घेणार आहोत. शक्य झालं तर आपण प्रत्येक कॉलेज वाईज सेपरेट व्हिडिओसुद्धा आपण या यूट्यूब चॅनलवरून विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं एक ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा आम्ही लॉन्च केलेलं आहे. नीट 2024 संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जे काही वेगवेगळ्या वेबसाईटवर येतात ते एकाच प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळावेत या हेतूने श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा आहे. त्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर नीट 2024 श्री छत्रपती अकॅडमी पुणेची पेड काउन्सिलिंग सर्व्हिससुद्धा चालू झालेली आहे. विद्यार्थ्यांचे ॲडमिशन त्याच्यामध्ये चालू झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी पालकांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर त्याचबरोबर आमचा पत्तासुद्धा दिलेला आहे. त्यावर कॉल करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयीसुद्धा अधिक माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.